मित्रहो नमस्कार। महाराष्ट्रामध्ये बघता बघता सांस्कृतिक संघर्षाला ही सुरुवात होईल आणि हा संघर्ष एक मोठी जागा व्यापून टाकेल असं आपल्याला जरी वाटलं नसतं तरी जगभरामध्ये सांस्कृतिक संघर्षाच्या सावल्या आता लांब लांब व्हायला लागलेल्या आहेत। कोणत्याही कारणावरून सांस्कृतिक संघर्ष सुरू होतो। तो कोणत्या तरी एका समूहाला चिकटतो, धर्माला चिकटतो, जातीला चिकटतो आणि कोणतं तरी कारण मिळतं आणि हा संघर्ष चालू होतो। महाराष्ट्रात असा संघर्ष मुंबईमध्ये, नंतर पुण्यामध्ये आणि नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू झाला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या संघर्षाच्या मुळाशी हत्ती आहे। महादेवी हत्ती उर्फ माधुरी हत्ती। ही हत्ती नांदणीची आहे, कोल्हापूर जवळ असलेल्या एका गावातील, आणि ती एका मठासोबत गेली 30-40 वर्षे राहते। अन्य काही मठामध्ये हत्ती किंवा हत्तीने आहेत, पण नांदणीच्या मठातील हत्तीन ही मठाच्या मालकाची केवळ प्राणी नाही राहिली, तर ती त्यांच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक जगण्याचा एक भाग बनले। म्हणजे या हत्तीनेला वजा करून नांदणीच्या परिसराचा विचार कधी करता येत नाही, इतकी ह्या दोघांची नाती जुळलेली आहेत, ती प्रेमाने स्नेहाने जुळलेली आहेत। या हत्तीनेला अभयारण्यात नेण्यात आलं कोर्टाच्या आदेशावरून, आणि कोर्टाचा आदेश प्राणीमित्राच्या संघटनेच्या अहवालावरून तयार झाला। तिची निगा राखण्यामध्ये मठ कमी पडतो, गावं कमी पडतात, माणसं कमी पडतात, म्हणून त्या हत्तीचं स्थलांतर झालं आणि सगळा कोल्हापूर जिल्हा लहान मुलासह रस्त्यावर आला आणि तो आपल्या हत्तीची मागणी करू लागला। आमची महादेवी आम्हाला परत करा। लोकांनी उपोषण केलं, लोकांनी मोर्चे काढले, लोकांनी अजून काहीतरी केलं आणि आपला गेलेली हत्ती किंवा हत्तीन परत मिळवण्यासाठी हे जे आंदोलन चालू झालं ते देशात सगळीकडे प्रसिद्ध झालं की एका हत्तीनेवरून एवढा मोठा संघर्ष उभा राहतो। मग या संघर्षामध्ये जसे धार्मिक नेते आले, सामान्य माणसं आली, राजकारणी आले, सरकार आलं, प्राणीमित्र आले आणि हा एक मोठा विषय बनलेला आहे। आता हत्तीनेला सोडवायचा असेल तर 2 मार्ग आहेत। एक, मुळात सुप्रीम कोर्टामध्ये जायला पाहिजे किंवा राष्ट्रपतीकडे दया अर्ज केला पाहिजे। या दोन्ही गोष्टींचं जे काय व्हायचं ते होईल, पण हत्तीनीवरचा वाद हा एक मोठा सांस्कृतिक संघर्ष बनू पाहतो आहे आणि हा संघर्ष उद्या कोणतं स्वरूप घेणार आहे हे सांगता येत नाही। हा संघर्ष का चालू झाला तर हत्तीनीच्या प्रकरणामध्ये विवेकाचा अभाव दिसून येतो। विवेक काय आहे? वर्षानुवर्षे हत्ती पाळणारा मठ हत्तीकडे दुर्लक्ष कसं करेल? हत्तीनेला तिथे धोका कसा पोचू शकेल? आणि जनाचा श्रद्धेचा भाग बनलेला हा विषय आहे। तो श्रद्धेचा विषय कोर्टातून कसा सोडवता येईल, कायद्यातून कसा सोडवता येईल, कायद्यानेच हत्तीनेला तिकडे पाठवले पुन्हा तिकडे तिला कसं आणता येईल, असा हा सगळा विषय आहे। आणि स्वाभाविकपणे या सांस्कृतिक कलहाचं उद्या राजकारणात रूपांतर झालं तर कोणी आश्चर्य वाटायला नको, कारण राजकारणाला कोणताही विषय चघळण्यासाठी पुरेसा असतो। विषय कोणता आहे याच्यावर राजकारण चालत नाही, तर विषय जो काही असेल तो घेऊन राजकारण चालत असतं। विरोधी नेते ह्या विषयात उतरले म्हणून सत्ताधारी नेते पण आले, अजून कोणत्या कोणत्या पक्षाचे आले, आणि हत्तीनेला सुद्धा कळलं नसेल की आपल्या स्थलांतरानंतर इतकं मोठं हे सगळं घडेल। हत्तीनीचा प्रकरण विस्मरणात जाण्याचं कारणच नव्हतं, कारण लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर येत होते। असाच प्रकार मुंबईमध्ये घडला।
मुंबईमध्ये जे कबूतरखाने आहेत त्या कबूतरखान्यातल्या कबुतरांना मोठ्या प्रमाणात जैन धर्मीय लोक दान म्हणून धान्य टाकतात, अन्य खाद्य टाकतात. ते खाल्ल्यामुळं कबुतरांची तब्येत बिघडते आणि कबुतरांच्या विष्ठेमुळं मुंबईकरांची तब्येत बिघडते अशी कुणीतरी तक्रार केली. ती कोर्टात गेली. महापालिकेनं त्या कबूतरखान्यावर बंदी आणली आणि कबुतरांच्यावर ताडपत्री पसरली. त्यातून संघर्ष चालू झाला. जैन धर्मियांचं म्हणणं आहे की आम्ही वर्षानुवर्षे आमच्या धर्माने सांगितलेलं दानाचं तत्व आम्ही कबुतरांना धान्य दान देऊन पुरेसे करत असतो आणि आम्ही काहीच करत नाही. आम्ही पक्षी प्रेमापोटी करतो, आम्ही प्राणी प्रेमापोटी करतो, आम्ही दान म्हणून हे करतो आणि आता कबुतरांना दान देण्यावर, धान्य देण्यावर बंदी आल्यामुळं आमच्या श्रद्धा, आमच्या धार्मिक भावना, आमचं तत्त्वज्ञान याला धक्का पोचतो आहे. म्हणून जैन समाजातले लोक हे मोठ्या प्रमाणात मुंबईत रस्त्यावर आले. आता या प्रकरणाला हिंसक वळण लागण्याची पण शक्यता आहे आणि हे प्रकरण पुन्हा राजकारणात चघळलं जाण्याची पण शक्यता आहे. कोणत्याही पक्षाला इजा होऊ नये, कोणताही पक्षी रोगाने मरू नये, पक्षामुळं माणसाला इजा होऊ नये, हे सगळं गृहीत धरलेलं असतं पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला कबुतरांना एक न्याय आणि अन्य पक्षी प्राण्यांना एक न्याय असं दिसतं. महाराष्ट्रामध्ये हजारो गायी रोज सकाळी उठल्यानंतर ज्या भटक्या गायी आहेत ह्या कोणाच्या ना कोणाच्या दारामध्ये जाऊन अन्नाची मागणी करतात, खाद्याची मागणी करतात आणि लोक मिळेल ते त्यांना टाकतात. भाकरी टाकतात, वरण टाकतात, भात टाकतात, भजी टाकतात, लाडू टाकतात. जे गायीचं अन्न नाही आहे ते सगळं गायीला दिलं जातं. गायी खातात, त्यांना पण रोग होतो, त्या पण मरतात. प्लास्टिक खाऊन गायी मरतात. कुत्र्यांचं पण असं होतं, कावळ्यांचं पण असं होतं, बदकांचं पण असं होतं, माशाचं पण असं होतं. हे थांबवण्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे नाही आहे. ती यंत्रणा जी काय आहे ती कुचकामी आहे, ती सक्षम आहे. ती कागदोपत्री चालणारी यंत्रणा आहे. गायीला राष्ट्रमाता म्हणून दर्जा द्यायचा आणि गायीच्या जेवणाची, चाऱ्याची सोय न करता ती दारोदार भीक कशी मागत जाईल हे बघायचं. गायीला देवी पण मानायचं आणि आपली देवी प्लास्टिकच्या पिशव्या का खाते याचा विचार करायचा नाही. हे आपलं दुभंगलेलं जीवन आहे. सगळ्या प्राण्यांना, सगळ्या पक्ष्यांना जगवायला पाहिजे याच्याविषयी वादच नाही आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे खोकल्याचा रोग लागतो हे ठीक आहे, पण चंद्रपूरमध्ये सातत्याने पॉवर प्लॅन्टमधून धूळ आणि प्रदूषण बाहेर पडल्यामुळं 60-70% लोकांना खोकल्याचा आजार आहे, हृदयाचा आजार आहे, अस्थमा आहे. हे माणसं जगवण्यासाठी सरकारच्या हालचाली काय आहेत? नदीत एवढं प्रदूषित द्रव जाताना त्याच्यामुळे लाखो कोट्यावधी मासे मरतात. कुठे असतात पक्षीप्रेमी, सरकार, प्राणीप्रेमी? याचा अर्थ काय? आपण दुभंगलेल्या समाजामध्ये जगतो आहोत. आपल्याला चर्चेसाठी कोणता तरी विषय लागतो, बाकीच्या विषयात लक्ष घालण्याची आपल्याला गरज वाटत नाही. कारण प्राणी, पक्षी यांच्यावर प्रेम करण्यासाठीची एक उपजत, एक नैसर्गिक साक्षरता लागते. त्या साक्षरतेचा अभाव या समाजामध्ये आहे. त्यामुळे तो कधीतरी प्रतीक घेऊन खेळतो. कधी कबूतर प्रतीक होतं, कधी हत्ती प्रतीक होतं, कधी अजून काहीतरी प्रतीक होतं आणि त्याच्यातून आजचे, उद्याचे सांस्कृतिक कलह हळूहळू जागे व्हायला लागतात. आणि हंटिंग्टननी सांगितले की येणारे जग हे फक्त सांस्कृतिक संघर्षावर उभा असणार आहे. माझी अपेक्षा आहे तो जो काही सांस्कृतिक संघर्ष येणार असेल त्याला खतपाणी मिळेल अशा गोष्टी आपण करूया नको. धन्यवाद.